नमोस्तु। भगवान, मेरा एक प्रश्न है कि भव्य और अभव्य जीव कैसे पहचाने? हे भव्य जीव, जो भव्य जीव है उसका परिणाम इतना उज्जवल होता है जिसका संसार अर्धपुद्गल परावर्तन मात्र रह जाता है। जिसका संसार अर्धपुद्गल परावर्तन मात्र रहकर वह उसके अंदर मोक्ष जाने की योग्यता प्राप्त होती है, उसको भव्य जीव कहते हैं। भव्य जीव वही है जिसको इस संसार परिवर्तन से छूटने का अधिकारी है। वह इस संसार में ज्यादा काल नहीं रह सकता और अष्ट कर्म को नाश करके अष्टम पृथ्वी यानी सिद्ध शिला पर जाने की योग्यता उसी जीव में है। इसके विपरीत अभव्य जीव कितना भी संयम धारण करे, कितना भी मुनि व्रत धारण करे या कितने भी संयम योग्य आचरण करे तो भी वह अभव्य जीव मोक्ष प्राप्त नहीं कर सकता। बाह्य दृष्टिकोण से देखा जाए तो सभी जीव समान रूप से दिखते हैं। सभी जीवों में भव्य है या अभव्य है, यह बाह्य दृष्टिकोण से नहीं पहचान सकते। यह केवली गम्य है, सिर्फ केवल ज्ञानी ही जान सकते हैं या मन पर्यज्ञानी आदि जिनकी विशुद्धि है वही जीव जान सकते हैं। वह मुनिराज ही जान सकते हैं, अरिहंत भगवान ही जान सकते हैं। सामान्य रूप से बाह्य कोई भी जीव कौन सा जीव भव्य है, कौन सा जीव अभव्य है, यह नहीं जान सकते। एकेंद्रिय से असंज्ञ पंचेंद्रिय तक नियम से मिथ्यात्व सहित होते हैं। कुछ जीव भव्य भी होते हैं, कुछ जीव अभव्य भी होते हैं, लेकिन कौन जीव भव्य है, कौन सा जीव अभव्य है, यह बाह्य से नहीं जान सकते। नमोस्तु नमोस्तु। भक्ती आणि शक्तीमध्ये काय अंतर आहे? हे भव्य जीव, भक्ती हे अंतरंगातून केली जाते आणि शक्ती हे दोन प्रकारचे आहे, एक शारीरिक शक्ती आणि एक आत्मिक शक्ती। आत्मिक शक्ती हे प्रत्येक जीवाकडे समान रूपाने आहे
आणि शारीरिक शक्ती हे प्रत्येक जीवाकडे त्याच्या पूर्व कर्मकृत कमी जास्त असू शकते, परंतु आत्मिक शक्ती हे सर्व जीवांच्याकडे समान आहे. जसे भव्य जीव तर मोक्षाला जाऊ शकतो, हे त्याची आत्मिक शक्ती नियमन आहे. आणि अभव्य जीवाकडे मोक्षाला जाण्याची योग्यता आहे, परंतु त्याला द्रव्य, क्षेत्र, काल, भाव, भव एखाद्या वेळेला 4-5 जरी मिळाले तरी सुद्धा त्याला अंतरंगमध्ये अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व ह्या 7 प्रकृतीची उपशम, क्षय, क्षयोपशम आदी न होता तो अनंत कर्माचा बंध बांधत राहू शकतो. मूळ रूपाने जोपर्यंत मिथ्यात्व कर्माचा क्षय होत नाही तोपर्यंत हा जीव शपक श्रेणी चढू शकत नाही. आणि अभव्य शक्ती रूपाने अभव्य जीवाकडे मोक्षाला जाण्याची योग्यता आहे, परंतु मिथ्यात्व आदी जे 7 कर्म प्रकृती आहे त्याचा तो कधीही क्षय करू शकत नाही. कमी जास्त करू शकतो, परंतु पूर्ण रूपाने क्षय न केल्यामुळे त्याचे अंतर्गृपामध्ये शक्ती असून सुद्धा ते प्रकट रूपानं होऊ शकत नाही. आणि भक्तीमध्ये आत्मिक भक्तीने मन वचन कायपूर्वक भक्तीने त्याची भविष्यामध्ये किंवा वर्तमानामध्ये एवढं पुण्य प्रकृतीचा बंध बांधून घेतो की त्या भक्तीच्या रूपाने एखादा जीव भव्य जीव मोक्षाला जाण्याचं योग्यता प्राप्त करून मोक्षाला जाऊ शकतो. आणि अभव्य जीव भक्तीच्या भावनेने कर्माचा क्षयोपशम करून उपशम करून आकाम निर्जरा करून सांसारिक शुभामध्ये सांसारिक सुखामध्ये वाढ करून अनंत सुखाचा असंख्यात सुखाचा लाभ घेतो. हे भक्ती आणि शक्तीमध्ये हा अंतर आहे. माझा प्रश्न असा आहे की भावसा म्हणजे काय? हे भव्य जीव, भाव हिंसा आणि द्रव्य हिंसा असे 2 प्रकार आहेत. द्रव्य हिंसेमध्ये तुम्ही सर्व जीव एकेंद्रियपासून संज्ञ पंचेंद्रिय पर्यंत सर्व जीवांना किंवा एखाद्या जीवाला मारणे, कृत रूपाने स्वतः मारणे, कारित रूपाने दुसऱ्याला मारायला लावणे आणि अनुमोदनाच्या रूपाने मारण्यासाठी अनुमोदना करणे असे द्रव्य हिंसा आदी आहे. आणि भाव हिंसा भलेही तुम्ही एखाद्या जीवालाही द्रव्य रूपानं कुठल्याही जीवाचं
हिंसा केला नाही, कुठल्याही जीवाला मारला नाही, परंतु अंतरंगामध्ये म्हणजे मनामध्ये मारण्याची भावना केली, दुःख देण्याची भावना केली, त्याला त्रास देण्याची भावना केली, त्याला भावहिंसा म्हणतात. याच्यामध्ये एक घडलेली घटना आहे की स्वयंभू रमण समुद्रामध्ये, हे अंतिम समुद्र आहे, याच्यामध्ये महामत्स्य राहतो आणि त्या महामत्स्याची लांबी 1000 योजन लांब आहे आणि 1 योजन म्हणजे 12 किलोमीटरचं 1 योजन, असे 1000 योजन अशी लांबी त्या महामत्स्याची आहे. त्या महामत्स्याच्या कानामध्ये एक छोटासा तंदूल मासा राहतो आणि तंदूल मासा त्या महामत्स्याच्या कानामधील फक्त मल खातो, कुठल्याही जीवाला मारत नाही. ज्यावेळी मोठा मासा त्याचं पोट भरल्यानंतर तोंड उघडून झोपतो आणि तोंड उघडून झोपल्यानंतर त्याच्या तोंडामधून असंख्यात असे छोटे छोटे मासे आदी किंवा जीव आदी तोंडातून फिरून जात असतात, परंतु तो मोठा मासा एकाही जीवाला खात नाही. परंतु तो कानातला जो तंदूल मासा होता तो त्याच्या मनामध्ये भावना करतो की हा मोठा मासा मूर्ख आहे, ह्याला काही कळत नाही. जर का मी ह्या मोठ्या मासाच्या जागी असतो तर एकाही जीवाला मी बाहेर सोडून असतो, म्हणजे सर्व जीवांना मी खाल्ला असतो. परंतु तो मोठा मासा कुठल्याही जीवाला खाल्ला नाही. ज्यावेळी जागृत असतो त्यावेळी बाकी अन्य मासांना खात असतो, परंतु झोपल्यानंतर खात नसतो. हा तंदूल मासा त्या मोठ्या माशाच्या कानामधील फक्त मल खातो, कुठल्याही जीवाला खात नाही. परंतु अंतरंग रूपामध्ये त्याच्या मनामध्ये भावना काय होती की मी एकाही जीवाला सोडलो नसतो, म्हणजे सर्व जीवांना मी खाल्ला असतो. कुठल्याही जीवाला न खाता तरी सुद्धा तो भावना केला की मी सर्वांना खाल्ला असतो. याच्या भावनेच्या निमित्तानं तो 7व्या नरकातील भूमीचे आयुकर्माचा बंध बांधून तो 33 सागर आयुकर्माचा बंध बांधून तो 7व्या नरकाला दुःख भोगायला जातो. तसंच आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये वर्तमानामध्ये पाहायला गेलं तर जी छोट मुलं आदी आहेत किंवा जे मोठे आदी आहेत, सर्वजण मोबाईलवर किंवा टीव्हीवर जे मोबाईलवर गेम आदी खेळतात, त्याच्यामध्ये कुठलेही जीव नसतो, चित्ररूपानं त्याच्यामध्ये जीव आहे हे दिसतं. त्या जीवाला मारण्याची भावना करतात, भलेही तिथं कोणतेही जीव मेलेला नाही, कारण त्याच्यामध्ये जीव नाही, परंतु जे पुढलं जीव येत आहे त्याला मारण्याची भावना करून अनर्थ दंड पाप कर्माचा बंध बांधून भविष्यामध्ये दुःखाचा भोगण्यासाठी त्यांनी नरकाचे रस्ता उघडत आहे. असेच भावकर्मामध्ये अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, कुशील अशी अहिंसा मार्गाला सोडून हिंसा, चोरी, कोशील, परिग्रह असे 5 पापांना बंद बांधून भविष्यामध्ये नरकाईचे रस्ते
किंवा दुर्गतीचे रस्ते उघडत आहे. जो भव्य जीव आहे किंवा जो भविष्यामध्ये पुण्याची प्राप्ती करून घेण्याची भावना करतो, तो जीव कधीही द्रव्यहिंसाही आणि भावहिंसाही करत नाही. तो जीव पुण्यप्राप्तीसाठी सतत शुभ कर्म करतो. शांति शांति शांति.